नमस्कार, मी विशाखा आणि ओनली मानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। हिंदू धर्मात श्रावण महिन्याला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे। या महिन्यामध्ये महादेवाची पूजा केल्यास फलप्राप्ती होते आणि म्हणूनच श्रावण महिन्याच्या निमित्ताने आपण आलो आहोत पुण्यातील मावळ तालुक्यात असलेल्या कामशेत या ठिकाणी असलेल्या सुंदर अशा कोंडेश्वर देवस्थानाला भेट द्यायला। चला पाहूयात। कोंडेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील अत्यंत प्राचीन मंदिर आहे, जे भगवान शंकराला समर्पित आहे। हे मंदिर मावळ तालुक्यातील जांभवली गावाजवळ निसर्गरम्य परिसरात स्थित आहे, ज्याचे बांधकाम प्राचीन हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे प्रतिनिधित्व करते। सभा मंडप सोडल्यास काळ्या दगडांपासून बांधलेले हे शिव मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधल्याचं सांगितलं जातं। माझं नाव निवृत्ती महाराज कदम, या गावचा जांभोली ग्रामस्थ गावचा रहिवासी असून या ठिकाणी गेले 30, 35, 36 वर्षे आले मी कोंडेश्वर देवस्थान ट्रस्टीचा काही टायमाला अध्यक्ष होतो। त्याचप्रमाणे इथून कोंडेश्वर देवस्थान ट्रस्टीवरून इथून विनाकरी मनुष्याने 35 वर्ष विना नेलेला आहे। इथूनची थोडक्यात माहिती द्यायची म्हणजे या ठिकाणी लांबून गोवा, मद्रास, गुजरात, कर्नाटक या ठिकाणातून भाविक येतात। लोणावळा ते राजमाची पॉइंट, त्याचप्रमाणे कोंडेश्वर तर ढाकबैरी गड तर भीमाशंकर पायी पदयात्रा करतात लोक इथून। म्हणून बहुसंख्येने इथे समाज जमला जातो। आज रविवार, शनिवार आणि सोमवार ह्या दिवशी बहुसंख्येने भाविक येतात इथं। आणि या ठिकाणी ह्या निसर्गाचा इथं कुंडलिका नदीचा उगम झालेला आहे। या कुंडलिका नदीला 5 कुंड आहेत। या ठिकाणी अशोकवन आहे। या ठिकाणी निसर्गरम्य असणारे असलं प्रति भीमाशंकर म्हणून कोंडेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे। हे पुरातन आहे, हे स्वयंभू आहे। या ठिकाणी या मावळ परिसरातून भाविक येतात। या ठिकाणी दिवसभर प्रत्येक सोमवारी भजन करतात। या ठिकाणी अन्नदान होत असतं। मंदिरात प्रवेश करताना समोर 2 नंदी दिसतात, तर गाभाऱ्यात महादेवाची पिंड दिसते। तर मंदिराच्या बाहेर काळ्या दगडापासून तयार केलेली सुंदर अशी भगवान शंकराची मूर्ती दिसते, जी सहज आपल्या लक्ष वेधून घेते। श्रावण महिना असल्यामुळे मंदिरात भाविकांची गर्दी होती, मात्र इतर काळात हा संपूर्ण परिसर अत्यंत शांत असतो असं स्थानिक सांगतात। हे मंदिर मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांपासून जवळ आहे। पुणे मुंबई महामार्गावरून कामशेत मार्गे या मंदिरात जाता येईल। पावसाळ्यात या मंदिराला भेट देणे म्हणजे आल्हाददायी अनुभव, त्यामुळे तुम्ही एकदा जरूर या मंदिराला भेट द्या। या ठिकाणी चांगल्या पद्धतीने असा कार्यक्रम राबवला जातो। या ठिकाणी सप्ताह होत असतो। या ठिकाणी नाम सप्ताह होऊन इथं अन्नदान होत असतं। म्हणून हे पर्यटक स्थळ झालेलं आहे। इथं पर्यटक जास्त बहुसंख्येने येतात आणि ह्या निसर्गाचा आनंद स्वाद घेतात। इथून ही कुंडलिका नदी कामशेत पाशी तिचा संगम झालेला आहे आणि तिथून संगम होऊन ही खाली आळंदी, दिव ह्या मार्गे गेलेली नदी आहे। हे पवित्र ठिकाणी आहे, म्हणून या ठिकाणी बहुसंख्येने लोक येतात आणि तिचा स्वाद घेतात। बाबा, साधारण हे मंदिर कोणत्या शतकात किंवा कोणत्या काळात बांधले गेले? हे पांडव काळामधले, हे ज्यावेळेची ढाकबैरी गड गुंफा पोकारलेले त्या काळातले फार पुरातन आहे, स्वयंभू आहे। हे याचा सांगता यायचं नाही आम्हाला सुद्धा। शिवकालीन मंदिर आहे असं सांगितलं जातं। याचा इतिहास शिवकालीन आहे आणि याची एखादी आख्यायिका जी सगळ्यात प्रसिद्ध आहे। या ठिकाणी म्हणजे असं झालेलं आहे का हे या ठिकाणी असा कोंडेश्वरच्या दक्षिण दिशेला गाईदारा म्हणून तिथून गाई यायची। गाई या ठिकाणी तिला धारा दूध पिंडीवरती घालायची। मग त्या ठिकाणी एक पुजारी गेला, पुजारी येत होता। इथं भैरवनाथाचं स्थान होतं, त्या ठिकाणी इथं पाहतात हे गाई धारा त्याची खोदलं त्यांनी, तर त्याच्यापासून रक्त निघलं, मग दूध निघलं। ह्याचा इतिहास तो पुरातन आता त्याच्यावर वज्रलेप केलेला आहे। तो स्वयंभू आमच्या हाताने आता वज्रलेप केलेला, म्हणजे इथं गाईच्या धारा पडतात त्या पिंडीवरती। म्हणून त्या काळापासून त्याच्यानंतर हे मंदिर झालं। पुरातन असं आम्हाला
पूर्वीचे बाप दादा सांगत होते म्हणून ते आम्ही त्याच्यावरून सांगतोय, कारण त्याला कितीतरी काल झाला असा इतिहास आहे तुमचा. बाबा आता श्रावण सुरू आहे तर भाविकांची रीग असते महादेवाच्या दर्शनासाठी, तर इथे कोणकोणते विशेष उपक्रम राबवले जातात? इथं म्हणजे भजन चालतं, भजन स्पर्धा चालतात. या ठिकाणी मोफत मध्ये खिचडी फराळ लोक दान करतात. या ठिकाणी रस्ता नव्हता, या ठिकाणी लाईट नव्हती, दुर्गम भाग असल्या कारणाने या ठिकाणी त्याही सोयी उपलब्ध झालेल्या आहेत. श्रावण मासाच्या निमित्ताने आपण पुण्यातील वडगाव मावळ येथे असणाऱ्या कोंडेश्वर देवस्थानाची माहिती घेतली. निसर्गाच्या कुशीत दडलेलं हे सुंदर असं महादेवाचं देवस्थान. तर मित्रांनो, तुम्हाला या देवस्थानाची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा.